गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। बर काम काय ते सांगा रामभाऊ। मला वाटलं तुम्ही शहाण्याच चाल, थोडंफार कळत असेल शेतीतलं। तुम्ही तर लय उंडगी निघाला राव। उंडगी आत्ताच झाले हो गावात ना चालतोय। सुभाषराव, अरे वा आम्ही उंडग आहे दोघं सुद्धा, आम्हाला कसली दाखल नाही, पण तुझ्या इतकं उंडग नाही आम्ही। तुला इतका तू उंडगाय रामभाऊ, अरे ते कशासाठी आणलंय तू सांगतोय का? नुसतं त्या बांधाव ना ह्या बांधाव, ह्या बांधाव ना त्या बांधाव, कशाला फिरवतोय? आमच्या पायाची चाळण झाली। अरे 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 काट मारण्याचा वावरात झाले ते। इतक्या सुंदर गावात न चाललंय तर तुम्हाला काय आखली बिकली नाहीत होय? अरे गावाची स्तुती करावी, मला आताच गावाबद्दल बोलताल, मगच बोलताल, तुमच्या शेतात आल्यावर आम्ही मात्र नाव जावं तुम्हाला। बाळासाहेब, खरंच रामभाऊच्या गावात वेगळे पण आहे। हा, मला सांगा गुडगा इथे कुठे? गुडगा पायाला गुडघ्या, मेंदू देत आहे, मेंदू गहू किती? गुडघ्याच्या गहू लागतोय तुझ्या रामभाऊला काना आम्हाला नुसतं आता सांगतोय। मग आल्या सांगितलं असतं, सांगितलं असतं गव्हाचं काय झालं? काय झाले? पिंडरीला गहू लागतोय तुझा। ही तर वैशिष्ट्य आहे रामभाऊच्या गावाचं। गोट्या एवढ्या गावातच गेल्या वर्षी मी उत्पन्न किती काढले? 100 पोते झाली एकरात। किती? 100 पोते कन्सुलो खायला कन्सुलो। आणि गावात आम्ही गणांनी मी अफवा पसरवली, 5च झाल्यात म्हणा, 5च झाल्यात म्हणा, बघवत नाही। आता बघावलं का तुम्हाला? 100 पोते गहू इतक्या सुंदर गावाला म्हणताय गुडघे इतका आणि पिंडरी इतका। 100 पोते गहू झाला। येस। आणि मग अण्णाने मागच्या आठवड्यात 2 ठिकी म्हणले जावायच्यात खायला, काय ना मग अण्णाने गहू आणलेला काय केला? अण्णाला मुद्दाम त्याच्यावर सोडले गावात। तारंबळ झाली म्हणायचं, तारंबळ झाली म्हणायचं, नाहीतर मागतकारी तुझ्यासारखी लय येतील। ते मरू द्या। बाळासाहेब सांगा आपला गहू काय? अरे सुभाषरावने खपली गहू केलाय, एवढी वंबी पडले इतडाच्या पुढं। काय बोलताय? पावला ते काय 25 पोत्याला अर्ध्या एकरात कमी येणार नाही गहू। लोम कळे वळे वंबी असं? मग मला काय वाटतं सुभाषराव? काय वाटतंय तुला? तुला कायच वाटून देऊ नको। तुमचा गहू नुसता वाढतो पण त्यात उत्पन्न होत नाही। सुभाषराव काय करतात माहिती का? अशी पॅन्ट खावत्यात, लगेच कामाला लागतात। तुझ्यासारखं बाजाराच्या गाण्याची जेव्हा करत नाहीत। ते गाण्या म्हणला एक दिवस मी हाताखालनं काढतो का नाही बघा। अरे म्हणलं चुलताय तुझा हसला कुठला असतो? हाताला मेहंदी लावून बसतो हो। 50 वय झालं बाळ्या। अरे गाना म्हणजे माझं लिखरू आहे आणि रामाव म्हणजे त्याचं दैवत आहे। तुझ्यासारखं मध्ये पाडीन, खोऱ्याचा दांडा टाकीन घरनं आणून। ऐका मूर्ख, पण तुम्ही आम्हा दोघाला बोलवले, पाटील रागाला जाईल ना, पाटलांना वाटेल ना कुठं जेवाय बिवाय गेलेत का? पाटलांना बोलावलंय की? रागाला जायला काय नवरदेव झाला वेळ रामभाऊ रागाला कोणी रुसतोय मला का नाही कळायला लागा। किती शहाणा आहे गावात मला माहिती आहे। तू शहाणा एकटा, एक नंबर। सगळे मूर्ख तू शहाणा हायच, लय शहाण। वहिनी तरी तुला शहाणा म्हणतात का? ती तर शहाणा म्हणती, पण बाहेर ठरवलंय येड्यासारखं मानलं पाहिजे लोकांनी, त्यात पण क्रेज असते। बाळू रामभाऊ गबास पाटील आले या बलभेम बनेल। तुम्ही कसं काय आला इकडे? तुम्हाला कोणी बोलावलं का? मला सोडून आला इथं मी? तुम्ही इथं येऊन काय केलं असं? काही नाही। कुणाचा आहे गहू? रामभाऊ गहू गहू आहे का कोथिंबीर? रामभाऊ ह्याच्यापेक्षा तुम्ही आंबाडी करा।
हा गहू करावा तर बाळासाहेबांनी करावा खपली गहू असं काय वेगळं पण आहे आता गुडघ्यापर्यंत गव्हात एवढी वंबी केवढी एवढी आणि महिन्यानी एवढी होईल आणि मशीन काढायला आल्यावर एवढी आता रे. खपली गहू आहे नुसता. वर्षभर नाही काढला तर नुसती लापशी वर्षभर असला कसा आणि गहू आहे? तुम्ही आणलं ह्याच्यात मला किसीने दाखवाय होय. एक काम बाळासाहेब करा बरं का सुभाषराव, तुम्ही ही शेती गावगाडा बघण्यापेक्षा हा. तुम्ही लोकनाट्य काढा. एवढी अरे शेती काय एवढी न तेवढी चालते होय. पाटील. कष्ट करावं लागतं. बाळासाहेबाच्या रानात गेलो हा. तर रानात सगळा ऊसच आहे आणि तुम्हाला गहू कोणाचा दिसला तिथं मी आमचा कुठं सांगितलाय मग सतुशाचा हा सत्याने केला ना अर्धा एकर माझा अर्धा एकर केलं ना त्यानं ते एवढी दोघ जण खपली गव्हाची वंबी एवढी अहो याचं कधीच नाही त्या सरपंच नेवशेने काय केलं गहू पेरला आणि त्याला मकाची कणसच लागली इतकं नाही सुभाषराव ह्यांनी बरं का? पाटील झोपत लवकर उठल्यात बरं का आज काय बी फेकताय पाटील तुम्ही बर मी काय म्हणतो मी काय म्हणतो ते जाऊ ऐका. घरी. गा बाय. मला जायचंय मी काय म्हणतो ते ऐका. म्हण तुम्ही इतकं लय शहाणपणा करू नका पाटील. हा, नाही ना. पाटलीन बाई परवा दिवशी एक पायली भर बाजरी मागायला त्या हा. आणि म्हणता की एवढी हा. मी म्हणलं आमच्यात बी एवढीच आहे. असं आहे. परत पुढच्या वर्षी या. मला सांगा मी रिक्वायरमेंट तुमची किती गव्हाची ती विचारण्यासाठी बोलावली. सुभाषराव तुम्हाला गहू किती पाहिजे, बाळू तुला किती पाहिजे, पाटील तुम्हाला किती पाहिजे, यादी पाहिजे मला 2 पाहिले पाहिजे कुरवाड्याला 2 पाहिलं चला हा. 2 पाहिलं दिलं तसंच दिलं पैसे बी देऊ नका बाळू हा, तुला किती? कुरवाड्या पुरतं आणि कोण देणार गहू मी स्वतः शब्द आहे कुठला ह्यो. अरे ह्याच्या 4 बाचके व्हायचे आणि तू कर द्यायचा किती तुला घरी ए, ठेवायचं बाळ्या 4 बाचकी म्हणजे अंगावर येऊ नको झपकेन बाडी मार बर मला आत येत ए, नाही, घ्या ना गप. मार की मला हा? मार की ए मार भांडण नका अरे मेसेज असं जाईल रामभाऊनी म्हणू नका. रामभाऊनी मार- रानात बोलून बाळ्याला कुत्र्यासारखा हल्ला असा मेसेज जाईल. ए, एवढी चटणी आणीन आणि डोळ्याला टाकीन ना मी डोळ्यात नाही ए, भरायचो यार. तोंडात भरीन आणि बोंबलाय लावीन. आणि तुम्ही मला विचारता बे किती पोती पाहिजे ते माझी मार्केटला 50 पोती दरवर्षी जाते ते मला विचारता रिकामी पोती हो जातात ना. वहिनी म्हणत होत्या रिकामी पोती आमची आता कसं बोला करताना गोळा करायचा धंदा केला ना. बारदाना सुभाषरावांच्या घरनं स्पेशल का नाही येतात इकडून तिकडून डोबळ पडलेलं तुमच्यासारखं नसतो बारदाना डोबळा पडलेला का असा ना तो सुद्धा उपयोग येतो. फरशी सुभाषराव बसाय सागर, बरं वाटतं. गहू काय होतंय माहितीये का सुभाषरावच्या गावाचं हे लपड्यावाल्यांना वाटण्यातच नेमा जात या त्या वहिनी हो. घ्या आता तर म्हणत होता एवढी बर तेवढी ऐका उद्या मला काय कुठं चला वगैरे म्हणायचं नाही. उद्या व्हॅलेंटाईन डे मीन बायको पिक्चरला जाणार आहे व्हॅलेंटाईन 30 वर्ष झाली लग्नाला व्हॅलेंटाईनला आता काय वेगळं करणार आहे नवीन सुभाषराव आ, 2 पोरं झाली लाज वाटाय पाहिजे तुम्हाला व्हॅलेंटाईन डे तुम्हाला नाही कळायचं व्हॅलेंटाईन डे आणि कशाला मग व्हॅलेंटाईन डे उद्या बोलवू नका तुम्हाला आम्ही माग लागलो उद्या या म्हणून. पिक्चरला आमच्या जाणार. घरी जेवण आहे काय मला- जाऊ दे की पिक्चरला जाते तर. सुभाषराव हा, जाऊ द्या भानगडीत पडू नका काहीतरी लचंड वाढेल. संपूर्ण राहून बघा नवरा बायको चाललोय आम्ही गेला तरी काय नाही काय कुठाना वाढेल. हा तसलं काय संघटना जागी झाली तरुण पोर 100 शावाचे ए? दिसलं फुल देताना की काठी टाकणार आहे काय ठोकायला करायचं? की. सुभाषराव, बायकोला देणार आहे ए, बायकोला देणार म्हणणार लपडेवाले भानगडीत पडणार. व्हॅलेंटाईन डे तसं कॅन्सल. चला कॅन्सल चल फक्त मला सांगा लिस्ट सुभाषराव. चल तिकडं कुठे जायचं म्हणते ते बर का गव्याचा मार्केटला 10 रुपयाने चालले घेऊन नेल्या दुसऱ्या वर्षी 18 रुपयाने लावतो जाऊ दे ते गावाचं गाणाने जर नाही लक्ष दिलं ना तर गव्हाचं उपाशी कोळसं मरण हे गव्हाचं कोळस पोर आहे म्हणून तरी शेती ह्याची चला पोरांनो कस काय शेती आहे शेतीला काय 1 नंबर केली आहे बरं का गाना पण मला सांग ही डेमशाची रोप तुला कुठं गावली रे मग ही डेमशा कलिंगड आहे ती तुझ्या ए उजे आणि ती कवळी का चिकलिंगडे का तोडतोय होय रे अरे डेमसा ही तुला सांगू का मग उजे अरे कलिंगड आहे तुला दिसत कलिंगड. अरे कलिंगड एवढंच असतं का अरे बारकी ती ठेव खाली तोडला आता काय काय बावळाट बाजारला का गाणं अरे चांगलं बघून काप की एखादं. हा अरे नाही अरे काय माहितीये का अजून पांढरी ती अजून पकली नाही ती पकली नाहीत म्हणजे अरे काप की एखाद अरे नाही बाबा ती पांढरा निघणार आहे कसं पांढरं निघन मग? मोठा आहे का बघू बरं काप काप काय लागा तुम्हाला विश्वासच नाही लागा माझ्या एखादा कापायचंय मग नुसता चाकू घेऊन कशाला आलाय रे? तसं नाही आम्हाला दावायला काय तुम्हाला कलिंगड काढतोय की ती चाकू का आणलाय माहितीये का तुमच्या सारी अशी लबा लबा बोलतात ना मग त्याची जिबा कापायच्या का बरं मग कापीन चल काप की. ए, नाही, कशाला रे? कलिंगड काप जाऊ दे तुला म्हणलं चल मग सगळे घेऊन आलाय जत्रा अरे म्हणलं असाव म्हणलं वळीला पळी सगळी जण असाव जाऊ दे अख्ख्या वावरात एकतर गावलंय मोठं बघू दे काप का बाबा कसलं निघतंय बघू दे हा
हान वरनं गाणार रे एक कलिंगडा तुला कापाय नाही लागा ए त्यालाच किती उशीर झाला कुत्तोय बघ की हा कसा मारले बरोबर लाल गुंजाळे का नाही लका, अजून ह्याच्यात आहे ना तरी लाली वाढणार आहे लाली तरी कलर कमीच आहे त्याचा लाल. कलर येणार की अजून पिकले हातात थोडी ते कसं आहे माहितीये का खाल्ल्याशिवाय करणार नाही जरा फोडी काप फोडी काप अरे कलर कसा पाहिजे एकदम गुलाबासारखा लाल ही बी काप खाकी खाकी अरे आपलंच आहे हे सगळं आता काय करणार आहे माहिती का आम्ही? हा बघ फाट्या तुम्ही सगळी 8-8 दिवस सुट्टी टाका 8-8 दिवस 10-10 दिवस सुट्टी टाका नको याचा दोन भाग ऐक की ह्याचं 2 भाग कर तुम्ही 8-10 दिवस सुट्टी आणि टाका काय करू सुट्टी टाकू अरे सांगतो की तुम्हाला नियोजन काय करायचं माहितीये का वड लय मोठी कलिंगड एक कलिंगड नाही म्हणलं तरी 5-5 किलोच्या आत येणार नाही बरं का 5-10 किलोच्या आत ते काय दिसतंय की बरं ऐका पोरांनो गुढी कशी काय अरे एक नंबर गोड आहे लागा. अरे चव म्हणजे मज्जी बनते ना मध हे आपल्याच कलिंगडापासून बनते हा? सगळ्या दुनियाभरच्या माश्या या कलिंगडा येऊन बसत्यात या गाना माझं एक काम आहे मला एक कलिंगड दिकी लागा कशाला रे उद्या लव अँड टाईम डे आहे ना त्यासाठी बायकोला देतो ना बायको तेवढीच खुश कसला लव अँड टाईम डे लवंटाईन डे म्हणजे? अरे व्हॅलेंटाईन डे आहे उद्या हा कसला व्हॅलेंटाईन डे ए लव अँड टाईम डे म्हणते त्याला बघा अमीर अरे उद्या त्याला व्हॅलेंटाईन डे म्हणते उद्याच्याला आहे होय हा राम रे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय असतो रे काय असतो का ना तुला सांगतो आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो का ना तिला आहे का ना गुलाबाचं फुल द्यायचं असतं ती व्यक्ती आहे का ना आपल्या अजून लय प्रेमात पडते आणि लय जीव लावती काय बोलतो फलटण येशील का फुलं घेऊन येऊ मस्त मध्ये फलटण वरून चांगली बघून कशाला का कशाला द्यायला असं शर्ट नाही लावलं गुलाबाचं संजू शेट नको बाबा तो आमचा विरोधक आहे आम्हाला नाही ऐक की, द्यायचा. अरे का ना? मी ऐक की तुला काय करायचंय आम्ही नाही का जात त्यांचं ती बाग आहे ना तिथं कुत्रे हिंडकत ना हा कुठं जात नाही काय करायचं इकडे बघ जायचं गपचूप घेऊन यायचं आणि जर संजू शर्ट दिसलं तर त्यांना म्हणायचं घेऊ का एक गुलाबाचं फुल झालं म्हणजे नाही म्हणणार का नाही नाही एक काम करा ऐका तुम्हालाच घ्यायचे म्हणून सांगा माझं नाव सांग नका हा आम्ही लपड नाही बोलणार माझं नाव सांगतो ऐक की माझं नाव सांगतो असू दे माझं नाव सांगतो आतापर्यंत संशयने कोणाला विचारून काय घेतलंय तवा त्यांचं एक घेतल्यावर पुढं काय होतंय अजून दोन कापायची का नाही ना आता नंतर कापल्यावर कापू काय का किती वेळ बसायचं का इथं का 2 सऱ्या होस्तर बसायचं आम्ही कसं बसतो देता का बसता लवकर आम्हाला कसं राखान बसावता तसं व्हायचं बसायचं इथं अरे मी गावचा सेवक आहे गावाची कामं करायची का तुझंच काम आहे इथं रानात आणलंय मला नाही ह्या रानात नाही पिकून नाही सोसायट्या भरल्या नाही पतसंस्था भरल्या तर माझं वावर जाईल हा ह्या जेव कर्ज कोणी काढलं मी काढलं हा ही जेव कर्ज काढून तुम्हाला निवडून आणलं सरपंच तुम्हाला केलं माझा काय फायदा आहे मी तुझ्याशी कायम तुझ्या पाठीमागे आहे का नाही मी सांगितलं तुला अहो नुसतं सरपंच म्हणता राव माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागे एकदा बी पाठीमागे राही ना खंबीर आयला आम्ही दुनियाचं चांगलं करायचं ना आमचंच नाही चांगलं होत हा ते योग्य आहे का त्या ग्रामपंचायतीत 5-6 जण थांबले सारखा फोन येतोय बाबा हो का आपली कामं करायची महत्वाची ही डोक्यात आहे आता माझ्या कुठवर दुसऱ्याचं चांगलं करत बसू शेतात लक्ष दिलं तर घरचं चांगलं होईल भाव नावं ठेवतोय बायको नावं ठेवती ना आमचं काय अरे ज्याला पद आहे त्याला नावं ठेवतातच लोक हो का आता बाग चांगली केली आता लगीन सर आहे त्याच्यामुळे फुलांना चांगलं मार्केट हा. आहे 4 पैसे घरात येतील तुमच्यावर बोंबला ठेंडून काय मिळणार आहे मला झालं खरं तुझं हा. अरे या फुलासारखा टवटवीत राहा जरा काय जरी केलं तरी तुझं कायम तसंच रडगाणं आहेच त्याच्यासारखा टवटवीत आहे गोळी का नाही हा. असं उकारलं की व्यायाम होतो त्यासाठी हो का फुलं बघा आता 2-4 दिवसात एक तोडा होईल हा. 5-6 येतात बस झालं परत झेंडू आला बरोबर आहे लगीन सरायमुळे चांगला भाव आहे शेती करायची तुम्हाला ग्रामपंचायतचा लकला बाबा आपल्याला नको ऐक ऊन झालंय नको घाम गाळू तिथं आपण बसू जरा सावलीला 4-2 कामं बघू ऊन झालं ह्या गुलाबाला आता मार्केट आलाय 2 दिवसात हा. आता ती काय आलाय सण आलाय की पोरांचा देऊ का तुला व्हॅलेंटाईन डे आल्या का तेवढे 100-200 ला एक जाईल काय झालंय माहिती का अरे याला काय बोकड्या कोकड्या पडतोयच की बाकीचा पडू द्या पण 2 दिवसात पैसे कमवून घ्यायचे हा चला आणि ठाम पैसे द्यायचं येतलं का चल तू चला पाणी पाजतो तुम्हाला या तू आम्हाला कायम पाणीच पाजत आलाय बरं का या या या. अरे कोण नाही तो तोडून घ्या ना पटापटा गुलाबाचं गेला फुलं. का? हा? अरे उजन तर तू झेंडूच फुल घेतलंय खरं उद्या गुलाब घ्यायचं ठरलं होतं ना अरे गोलाब काय आणि झेंडू काय
प्रेम महत्वाचं असतं. होय ना? वेळ घालवू नका. ए सगळ्यांनी द्यायचं बरं का आपापल्या बायकांना. त्यात कसं आहे, माझ्या बायकोला पिवळा कलर लय आवडतो. लय मोठं फुले लावा. चला ए, चला इथे. चला चला ती येईन. तुम्हाला काय म्हणायचं नाही पण मला तर ना अरे काय कुठे काय कशाला आता अहो काय नाही आलता असंच फिरायला. मग हात का बर- बांधल्यात? हा हात नाही असंच काय चाललंय संजय शेठ मग. आमचं चांगलं चाललंय. हा. काय म्हणता संजू काका काय काम चाललंय वय? संजू काका लगा कुठनं आलं रे गोळी चट बोलायला ए बाळा कशाला आलता रे वावरात? अहो संजय शेठ तुम्हाला भेटायला आलतो म्हणलं की. आले का काय मी आजारी का व्हेंटिलेटर वर होतो तेव्हा वावरात आला. अरे नाही नाही भेटाय नाही को आलो म्हणलं तुमची फुलाची बाग बघावी. हा. आम्हाला बी असली बाग करायची. संजू शेठ. लय भारी बर का बाग फुलाची. अरे तुम्ही गुलाबाची बाग करचाल हा? अरे काँग्रेस निघाना वावरातला आणि गुलाबाला त्याला कष्ट किती लागते. आता दाखव आमिर दाखव. दोन्ही पुढे कर 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 नाही तर बघ मग दांड आहे. अरे बघा. ऐका की हा. एक एक चालवले फुल काय होतं एका फुलानं. होय हा. आणि बाळ तुझं माझं बी एकच आहे या. अरे गाणं तू बी घेतलंस वय. मी म्हणलं एकच फुल घेऊन जायचं आणि तू कशाला घेतलं फुल. तुम्ही तोडू नका. काय लागा एवढ्या ह्यांनी कष्टानं पिकवायचं ना आपण न्यायचं वय. ऐकून घे तू बी चुलत्यावर हात मारला की रे आल्या का कोणाच्या तरी वावरात काहीतरी ठेवत जा आणि नुसता म्हणतोय रे आज्याकडे आणि बापाकडे 40 एकर जमीन होती हा आज ओ, तेवढी पिकावली असती ना ओ, संजू तर शेठ. दुसरीच्या दारात यावं लागलं असं कर फुलं घ्यायला यायची काय कारण माझ्या ओ वावरात? संजू शेठ. फाट पुढं कर पुढं बघा, काम बघा, धंदा सोडून इकडे संजू शेठ एकच एवढं एक एक फुल घेतलं हे एवढं काय बोलता तुम्ही. ए आमिर तुझ्या फुलाचं काय नाही रे तू तर असं नाही अजून 10-12 पण ही गुण उधळे बाळ बघितलं का हा? बघितलं का सुदाम काका कसं हे टाकून बोलतात. संजू काका हा तुम्हाला लग्नाला जायला शर्ट नव्हता तर आमच्याच भावचा शर्ट घालून गेलता किंवा लग्नाला. हो. हा दिवस तसं राहतात का मग काय, माणसाचं. मग काय. हा अरे भाऊ सकाळी धुवायचा आणि संध्याकाळी वाळवून घालायचा आणि आम्हाला शर्ट द्यायचा अहो निदान त्याला वाळवून घालाय तरी होता. तुम्हाला तेवढा बी नव्हता राव संजू काका. बरं आम्ही उघडं हिंडत होतो पण तो आता वावरात आला कशाला आमच्या तेवढं का आला बाबा तू अहो काय तू होतं येणार यानं? बरं का पण ही पोरं म्हणली ह्यांची बाग लय चांगली म्हणून ह्या पोरांबरोबर आलो नाहीतर आम्हाला काय बागा जळल्या ते वय लांबची फॉरेनची लोक आम्हाला बोलावतात जिथं आमचं पाऊल लागतो ना तिथं अशा बागा बाहेर तिथं पाऊल पडतं तिथं वाटोळं होतं तुमचं तू असं कर या पुलाचं 200 रुपये दे आता 200 दे 200 रुपयाला. अहो संजू शेठ 5-5 रुपयाला फुल येते ती. ऐ, माझ्या फुलाची किंमत 200 रुपये ओ संजू शेठ मी काय म्हणतोय 10,000 रुपये देतो की तुम्हाला. ऐ, नाही नाही 4 फुलांचे 40 रुपये देतो राव. तोडायचंच कशाला माझं हाय असं लावून द्या संजू, आणि अहो तुम्ही आपली माणसं आहेत म्हणून तो तोडलं राव. आपलं नाही तुपलं अहो नाही. तसं तर गाणं त्यांना सांगत होतो नका येऊ नका ए, तरी बाळा, आले तर बाळा, तू कार घेतलं नाही एखादं तुला असं देतो रे खिशात पण असेल ह्याला बघा. नाही. म्हणजे ही सगळी तुमची जवळची आणि मी लांबचा का संजू काका. अरे तू गुणकारी बाळ आहे आणि गाणं. त्याच्यावर तुझा चुलता ए, काका ना. काका हा. तुम्हाला काय बोलायचंय ना ती मला बोला पण आमच्या भाऊला काय शब्द करू नका बरं का मी यांना प्रेमाने सांगतोय बरं ओ का. संजू शेठ हा. तुम्हाला एवढं वाटतं ना गाना त्यांना 800 रुपये दे रे. 4 फुलांचं दे हो. 800 दे. लगेच दे त्यांना चल. लगेच दे. हा, आज दे, त्यांचं लगेच लगेच पैसे दे. द्यायचं. तुम्ही काय ठेव दिली का माझ्या जवळ दे. हे बघ संजू नाही एवढं बोलते तर दे ना त्यांना पैसे देऊन टाक. आमिर तुम्हाला काय वाटलं गाना काय पैसे देणार नाही का. पण देतात पैसे ए, अरे पण मी का देऊ पैसे तुम्ही अरे दे केला का तुझे गाणं तो आला त्यांच्या ए, वावरात बरं बावळा गे ए आमिर पैसे नको देऊ दे पण त्याचा परिणाम वाईट होईल नाही ए, गाना नवीनच लग्न झाले तसं काय करू नको. आणखीन एक किती सांगतो बायको नांदत असले तरी घटस्फोट मागायला माझा पैसे नाही दिले अहो. हा, बघा तुमचं पैसे देतो हा. पण ऐका हा. चांगलं नाही बरं काही. नाही चांगला असू नाही तर वाईट असू म्हणून तर वावरात आला ना माझ्या किती रुपये 200 रुपये ना. नाही 200 आणि ह्या चौघांचं नाही त्यांचं बी घेऊ दे हा. आपण मी चेंडूच घेतलंय की राव संजू शेठ. ती 15 रुपयाला आहे. असू दे जा 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 जा, चला चला संजू शेठ अजून एक नेऊ का. ए, काय इथं हे लागले काय मोगलाय लागले हल. बरं का तुमची जेव्हा सगळ्याची माहिती होत्याल ना तेव्हा टारकाने फुलं आणून तुमच्या माहिती आणून वत्तू ए, आलं का जा लक्षात. बाबा जा हा बोलू नका पैसे दिलेत आता सुलटीलाच एक एक धरून. अरे एक मिळाना आणि सुलटी जाऊ का भाऊ? हा जा बरं का 97 98 99 100 चल की ह्याला का इतकं त्याचं ऐकून घ्यायला कोण. मला तरी पटते बेतावा.
गाना गप नको रडू अण्णा अरे गाना गप नको रडू राहू दे आता गप बस. अरे काय झालं अण्णा ए गाना अरे जिता की अर्जिता अहो अण्णा तुम्ही कुठे बघा झोपत असला मी किती घाबरलो. काय वाटलं तुला? मला वाटलं तुम्ही देवा घरी गेला. वा गाड्या व्यायाम झालं मी शवासन करतो माहित नाही तुला? शवासन अहो अण्णा पण तुम्ही असं झोपलाय आम्हाला माहिती आहे कसं. त्याला शवासन म्हणतात. अहो मग अण्णा शवासनला दुसरं काय ते करत जा. मला वाटलं तुमचं मृत्यू आसन झालं. काय राव अण्णा एक तर आम्ही आधीच टेन्शन मध्ये. पुढे ये हाताव ये माझ्या. अण्णा खलासच केली अशी आज दोघं बी खलासच. आणि तुम्हाला ना आज मला जामीन करा डायरेक्ट कोर्टात यावं लागतं जेलमध्ये. मग काय तर काय झालंय काय नीट सांगा मराठीत बोला. मला सांगा अण्णा एक गुलाबाचं किंमत किती असते गुलाबाच्या फुलाची? तशी गुलाबाच्या फुलाची फुकाट पासून 10 रुपयापर्यंत. बरोबर हो 200 रुपये देऊन आले एका फुलाचं. 200 नाही 200 400. हा त्याला बाजारभावातली अक्कलच नाही याला. त्याला म्हणत होतो अर्गाना एवढं महाग नसते ती फुलं. हा. 5-5 रुपयाला अण्णा फुलं येते ती. बरोबर आहे. 200 रुपयाने एक फुलं 4 फुलांचे पैसे देऊन आलाय. यांना पहिल्यापासून गांडावलंय कोणी ना कोणी. बरं देऊन कोणाला दिलेत? हा संजू मेंबरला. हा मग तो इतका शहाणा आहे वय. मागच्या बारीला त्या संजू मेंबरच्या घरी कालवून आलं नव्हतं. किलोभर वांगे तुम्ही दिली. कशाला देत असता समाजसेवा करत असता तुम्ही? ते कालवणाचं वेगळं. तुम्ही फुलं कशाला घ्यायचीच नाही एवढं महाग सांगतोय म्हणल्यावर. अहो कशाला मी महाग? अहो मी रुपया घेणार नव्हतो पण ह्यो दुई मांडूळ माहित नाही तुम्हाला. म्हणला गाना पैसे दे म्हणला फुकाटचं लाभत नाही. म्हणजे लय हे अवलादी म्हणजे बेकार आहे तिथं ती. तुझी इज्जत गेली असती तर चाललं असतं का? कशी अण्णा, इज्जत? आपल्या घरदाराची इज्जत गेली असती चाललं असतं का? काय कशी काय इज्जत? तो माणूस म्हणत होता चोरून नेत आहे. आम्ही काय चोरट वाटलो होय? अरे मग म्हणून म्हणलं गाना तोंडा फेक पैसे. थांब चोरून नेताय म्हणला त्याला विचारलं होतं का तुम्ही? अवा ना असे काय करोड रुपयाची इस्टेट असते त्याला इच्छून आणायची. अण्णा अगं बघितलं तरी एवढं फुल. आणि मग आणि काय राव मला सांगा बरं. फुल असू दे नाही तर गावताचा ठोंब असू दे त्या मालकाला विचारल्याशिवाय घरात शिरायचं नाही कोणा. अवा अण्णा तुमचं सगळं खरंय पण त्या संजू मेंबरने आजपर्यंत कोणाला काय विचारून नेलंय? तेव्हाच 1 नंबरचा चोर आहे. कोणाचा रस्त्याचा मुरुम ठेवाना. तुम्हाला सांगतो कोणाचं टायर चोर गाडीचं, कोणाच्या गाडीतलं पेट्रोल चोर. अक्षरशः लाईट लावल्यात ना खांबावल्या गव्हर्नमेंटच्या त्याच्यावर बल काढून देते अवलाद. काय बी असू दे पिसाळ कुत्रा आपल्याला चावतंय म्हणून त्याला चावायचं का आपण जाऊन? आपल्या त्याच्यात फरक काय राहिला मग? नाही ना अण्णा माझा संयमच हल्ला होता तुम्हाला खरं सांगतो. ए भाऊनी सारखं सांगितलंय काय हातात घेऊ नको म्हणून ग बसतो अण्णा. थांब जाऊ दे रट्ट्याची भाषा करू नका. चूक आपली झाली. तुम्हाला अशी काय आयुर्वेदिक वनस्पती होती ती मिळणार नव्हती? अण्णा तुम्हाला माहित तर आहे का काय आवरा उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. गुलाबाचं फुल नाही लागत होय. म्हणजे? अण्णा तुम्ही माहित नसल्यागत करताय. अरे गुलाबाचं फुलं आम्ही देवाला व्हायचो हा आणि शिक्षक दिन असतो शिक्षकांना बी द्यायचो की. मग माहिती की मला. एक विचारू का? हा विचार. तुम्ही व्हॅलेंटाईन डेला कोणाला गुलाबाचं फुल दिलं? ए भाऊ काय अण्णांच्या काळात काय फुलं बघ नव्हती. हिच्या. अण्णांच्या काळात आहे ना चिट्ट्या चालायच्या. रागाड्या, चिठ्ठीतला दिसतो रे मी. आम्ही व्यायाम करायचो कसरत करायचो बजरंग बलीची उपासना करायचो. होय ना. हा आणि मग तुम्ही ते मिलिटरीनं घरी आला तेव्हा तुमच्या खिशात आजीला कोणाच चिठ्ठी गावली होती? ती दुसऱ्या मित्रांनी त्याच्या बायकोला दिली होती. बर आणि तुझ्या आजीला वाटलं मीच दिली. काय सांगायचं 6 महिने ती मिटवा गेलं. पण अण्णा असं दुसऱ्याच्या चिट्या खिशात घेऊन कशाला हा, फिरायचं? कशाला अरे लोकांचं बाबा, दुमकळ आपल्या घरी आणायचं? तो दुट्टीव होता. हा. मला म्हणला घरी गेलाय माझी चिठ्ठी एवढी बायकोला द्या. हा, आता त्यांनी काय काय लिहिलं होतं मी कशाला वाचतोय घरी गेलं की द्यायचं म्हणलं. हा, हा. तुझ्या आजीने कपडे धुवायला काढली म्हणजे प्रेमात अन्न मध्यस्थी होतं म्हणायचं तुम्ही. असू द्या, अरे चालतं असू द्या कळतंय तुमचं सगळ्या भावना. अण्णा लय पोरं तुम्ही. मी तर माझ्या बायकोला देणार आहे. आणि तू सुद्धा का ना? हा. बरं का अण्णा आम्हाला तुम्ही सांगा नाही म्हणजे काहीतरी असणार आहे बरं का? ए गाडवा डोक्याचा भाग आहे का नाही तुला? नाही हाय अण्णा. नीट ऐक. असं बायकोला फुल दिलं म्हणजे प्रेम व्यक्त होतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता सगळं तर देतात अण्णा. सगळी बावळाट झाली म्हणून तुम्ही पण बावळाट झाला का? हे तीच म्हणतोय मला तर काय माहित बी नव्हतं. ही सगळी पोरं म्हणली फुल द्यायचं आणि प्रेम प्रकट करायचं. अण्णा अहो प्रेमाचा दिवस आहे उद्याचा राव. मग आज नसतं का प्रेम? उद्याच प्रेम आहे तुमचं. आता सगळे साजरा करतात त्याला आपण बी करायचं मग अण्णा. अण्णा हा काळजापाशी ठेवलंय फुल मी बी. बर बर उद्या मस्त मग लवकर उठणार हम्म. गन पावडर करणार हा. सेंड बिंड मारणार बर आणि गुडघ्यावर बसणार. आणि
असं करून शिवाय त्याला फुल द्या ना. काय तुमच्या डोक्याला पटन तसं करा. हा बावळाट झालेत निवड. आज स्पेशल दिवस. आज काय माहिती तुला? काय तुमच्यासाठी काय रोज स्पेशल असतो? आज माहित नाही काय तुला? सरप्राईज. हॅपी व्हॅलेंटाईन डे. अगो बाई लक्षात आहे. बरं तेवढं तरी कळलं. मी काय बाळासाहेब रामभाऊ सारखा आहे काय? व्हॅलेंटाईन डे ला प्रेम साजरा करणार. तुम्ही असलं दिले ते गुलाबाचे फुल देतात त्यांच्या बायकांना. आणि कोणी सांगितलंय बायकांना प्रेम व्यक्त करायला गुलाबाची फुलं द्यावेत म्हणून? बरं जाऊ द्या. रामभाऊंचं लग्न जमलं का तेव्हा त्यांनी वहिनींना धोत्र्याचं फुल दिलं होतं. त्यातली भावना महत्वाची आहे. बरं असू दे ठीक आहे. हा आता हे बघ, आजचा दिवस ना मी तुझ्यासाठी काढलाय. बर आपण पिक्चरला जाणार. हा तुझ्या आवडीचं आईस्क्रीम खाणार. गावात कसला भांडण तंटा होऊ दे. देवा दिवस कुठे उगवला? आता रे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तेच म्हणते दिवस कुठे उगवला. आणि हेच नेमकं तुला कळत नाही. हा आजचा दिवस पूर्ण माझ्या बायकोसाठी व्हॅलेंटाईन डे तुझ्या लक्षात राहणार. देवा चला काय का होईना अक्कल तर आली थोडी तरी. अक्कल? मग काय तर तुला कळत नव्हतं. बरं आईस्क्रीम एक खाणार का दोन खाणार? एक खाल्ल्यावर बघू दुसरी जाती का नाही. नाही 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 तसं कॅल्क्युलेशन मला करून यावं लागेल. अयो हा बरं तू किती का खा. हा बिल तू द्यायचं का मी? आई ग असला नवरास तू होय. अगं व्यवहार तुझ्या हातात आहे ना. तुमच्याकडे काहीच नाही का मोकळे? ठीक आहे मी देतो. हा हा पण तिथं काय गडबड गोंधळ तसला काय करायचं नाही जेव्हा. नाही आता एवढे दिले प्रेमाने म्हणल्यानंतर गप्प बसावं लागेल आजचे दिवस तरी. फोन बी वाजला बघ. मला एवढी जी कामं असतात ना आता हे कोणाच तरी भांडण मिटवायला आला फोन. बघा कोणाचा आहे. पण मी म्हणत असतो ह्यांना मला जमणार नाही. आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणजे बायकोसाठी दिवस राखून ठेवलाय. हॅलो हॅलो कोण बोलतय? अरे तुला काय वाटलं तू जर मला ब्लॉक केलं तर तुला काय वाटतं मी तुला व्हॅलेंटाईन डेचा गिफ्ट नाही करणार काय? रॉंग नंबर आजी. हॅलो रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठेवा ठेवा. ठेवा ठेवा ठेवा. रॉंग नंबर. हॅलो रॉंग 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 रॉंग. हे अशी कुणी चेष्टा करतं माझी का? चेष्टा करतो वय कुणी? चालू होतं फोन माहिती का? शी असलं बघितलं नव्हतं ग. नाव आहे का तिचं? नाव आहे का? अननोन नंबर. ऐकलंय तुमच्यापेक्षा जास्त माझ्या डोक्यात ना तिचे शब्द आहेत. अननोन नंबर वर बसा तुम्ही. अननोन नंबर. शी आपल्यात भांडण पेट होतोय कोण? बसा. कॉलेजला आपण कसं कसं साजरा करत होतो व्हॅलेंटाईन डे. छी लाजवाटी का जरा सुद्धा शरम सुद्धा नाही. हे आवाज वेगळाच कोणतरी होता घसा बसल्यासारखा. हो माणूस बोलत होता तुमचे मित्र चेष्टा करत होते म्हणा की घे की नाव. बर आता तू नाही का बोलायला? तुला चॉकलेट गेलं सगळं चॉकलेट काय नको हितनं मी घेऊन एक काही 100 चॉकलेट खाईल. अरे काय येडी का काय तू? बसा तुम्ही. आज व्हॅलेंटाईन डे दिलं तर दिलं असलं दळभद्र फुल दिलंय मला. बसा तुम्ही. ह्याला दळभद्र म्हणते तू? तिथं केले ना तुम्ही तिथं आपल्या लग्नात हार याचाच होता ना? नाही नाही तिथं रंगरोगटी केली ना कॉलेजला असताना. नाही ती दिवी उधळली की. आता कशाला उधळताल? आता लग्न झालं ना त्याच्यामुळे तुम्हाला उधळ वाटलं. येणार आहे का नाही पिक्चरला तू? जाय करा पिक्चरचा. कुणी सांगितलं पिक्चर बघायला? मरू दे तिकडं. चल जेवायला वाट. राहू दे मरू दे. फुल राहू दे सगळंच राहू दे. कोण जेवायला देणार तुम्हाला? तू. कोण? मी जेवाय तुम्हाला देईन? वाट बघत बसा. म्हणजे नाही जेवायला वाटणार? मिळणार सुद्धा नाही. नाही जेवायला वाटणार? नाही मिळणार. रानात जाऊन ऊस खाणार. खावा. या आजीला बी भरा आताच फोन करायचं जमलं. बाळो बाळासाहेब. दमा तुम्ही. अरे काय दमा? हे तर चाललंय काय माझ्या टोकुऱ्याला दाब झालाय. नाही तर तुमच्या नाही. अरे कर नको. अरे अरे अगोदरच लाईट बी भरवाशीची आहे. लवकर बिझीनं झालं पाहिजे. इथं किचकट वावरत आणले मला. काटा मोडलं सगळं पायात. अरे तुम्ही माझं पैसे द्या मला. नाही देतो मी. ए बाळो ए शान्या इथं काय टाइमपास करत बसलाय रे? अहो टाइमपास कुठं आहे? भिजवणं चालू आहे रामभाऊ. आता झालं अर्धा तास झालं लाईट आली. सकाळी माझ्याकडून उचल घेऊन गेलाय. बाळो त्या किळीला डेंगा द्यायचा तर चल लवकर. काय राम तुम्हाला सोबते का? चालू कामावर गाड्याला घेऊन चाललाय. चालू काम मला काय माहिती तुमचं चालू आहे का बंद आहे ती?
काय रामभाऊ तुम्हाला सोपते काय अगोदरचं लाईट आजच्याला काय चुका देऊन काम करतो काय तुझ्याकडून हा काल मी त्याला ऍडव्हान्स दिला तुम्हाला माहित आहे का काल ऍडव्हान्स दिलाय ए शान्या 500 रुपयाचंच काम कर चल पटकीनं. आणि मी काय चुका दिलेच का ह्याला जावळा तुटून बाळासाहेबाचा घरी जाऊन बसलो आणि त्याला घेऊन आलोय नाश्ता पाणी खाऊ घालू. पाटील हा मला धकाबुकी करायची ना. धकाबुकी कडे करतोय तुमचं मिठवा मी तुम्हाला भाकरी खातो. नाही आपलं भिजवून चलू दे. ए बाळा तिकडे डेंगा द्यायला चल केळीला. पाटील तिथलं काम झालं की तुमच्या पुढच्या आठवड्यात येईल. अवल रामभाऊ लाईट अगोदर बी भरवशाची आहे. काय मी कोणाचा सालाचा गाडी नाही. ए चल बाळासाहेब जाऊ नको बर का. काय झालं वाढ दाखल करा गरीब कामगाराची पिळवणूक होते कोण मारलं ते अंगाव माझ्या. पाटील बर का मी पाण्यात भिजत घाली ना तुम्हाला. मला गाड्याला घेऊन जावा तुम्ही हात लावा बाळासाहेबाला पट्ट्या बघतो पाटलीन बायला दाखवायस का झालं काय झालं अध्यक्ष बरं झालं तुम्ही आला चालू कामावून बाळासाहेबाला घेऊन चालले ते भिजवू दे की त्यांचं बीज अगोदर तर लाईट येत नाही. माझ्या केळीला डेंगा द्यायच्यात काल त्याला 500 रुपये द्या तुम्ही 500 माझं 500 रुपये द्या तुम्ही. माझी काय संबंध आहे तुमान सांगू नको 500चं 50 वेळा तुमान सांगू नको. तुला वाटेल मी बेत असेल. बाळ्या लय नाटकं झाली बरं का महत्वाचं काम बघ आपलं हे पाटील तुला बरं का गंडवल. नाही गांडवाला मी काय त्याला चिचुक देतोय आणि काय त्याला काय दगडी दिले मी भिजवा येतो पण आमच्या घरात बिक्काच्या होऊन बसला या भिजवा की मग चला काय मला 2-2 गडी पाहिजे मला. आवाज व्हॅलेंटाईन डे बायकोन आम्ही पिक्चरला चाललो होतो. अहो जायचं काय मी ते आपली शुभू नाही का विद्या तिचा नंबर ब्लॉक केला. मला वाटलं ही कधी मी फोन करल. आता तिचा रक्षाबंधनला भाऊबीजेला सुद्धा शुभेच्छा द्यायला फोन येतो. आम्ही निघालो तेवढ्यात तिनं अननोन नंबरवरनं फोन केला आणि म्हणलं हॅलो कोण बोलतंय. शुभू व्हॅलेंटाईन डे. आमच्यात नवरा बायकोचा काच्या त्याच्यावर मी म्हणतोय आजी रॉंग नंबर तिकडून बोलतेच ती. आता आज माझी बापाची आहे का आईची आहे बोलत होती. बाळ्या ती निर्लज्ज माणूस आहे विशाल तरण्यात पुरीला आजी आजी म्हणतोय. वहिनीच्या डोळ्यात माती घालताय सुभाषराव. बरं आजी बोलत असताना आजोबा ऐकत होता का. पाटील काय चेष्टा लावली नाही बायको म्हणली जेवायला वाढणार नाही. मी म्हणलं राहणार जाऊन ऊस खातो म्हणून ऊस खातो या. माझा मोबाईलमध्ये ब्लॉक केला होता. ओ पाटील सुभाषराव तुम्ही जा माझ्या डोक्याला ताप करणार का. बाळू तू पाटलांची दारी धर पाटील तुम्ही जावा माझं मी बघतो काम. तुम्ही तिघं शहाणे तुम्ही तिघं जावा. रामभाऊ तुम्ही बी चला बाळासाहेबला घेऊन जाता तुम्ही कामावर. बघा नाही जाते तुम्ही जबाबदार अध्यक्ष. पाटलांचा रान भिजवायचा तुम्ही डेंगा तुमचा तुम्ही द्या जावा डेंगा द्या तुम्ही. मी कुणाचा सालाचा गडी नाही. बर 200-300 रुपये हातात द्यायचे भिजवून द्यायचं. जाऊ 200-300 रुपये तर करायचा नाही कोणी नाद नाही करायची दादागिरी. तू भारी तुझ्या घरी इथं उलटा पालटा बाळ्या मी भारी तुला दाखवून तुझ्या घरी कोरच घालील चापडच लावीन. शानपणा करतो काय पैसे घेऊन परत दादागिरी म्हणते वर. जावा रामभाऊ काय घालायचं बाळ्या डेंगा द्या. दगड ठेव लागल तुला. डेंगा द्यावा. बाळासाहेब पाटील तुम्ही मी आज पार्टी करू की. घरचं मीठ बाकी बायकोला सांगून बसला आजी बोलते कुणाची नाही घरची म्हणली तिकडच खायचं म्हणून आजचे दिवस पार्टी. सुभाषराव ऐका राव अख्ख्या गावात तुम्ही शहाणा सुरत वाटला होता पण तुम्ही जर लपडी करत बसला. बाळासाहेब मैत्री आमची मैत्री कुणाच्या पुढची मैत्री असली. पाटील ह्यांना कळतं का मैत्री मैत्रीला आजी म्हणताय बाई बापाची आई मग बायको संशय घेत होती म्हणून आजी म्हणलो आजी. आता लपड करायचं माझं वय तरी आहे का. तुमचं नाही लपड करायचं वय का नाही. जाऊ नका कुठं माझं एक काम झालं की 5ला निघणार आहे. रामभावाला तर जाऊ नको. पार्टी करतो संध्याकाळी चला. पाटील पाटलीन बाईच्या तुमच्यात नसेल असं संशयानं वाद होते पण मी खरंच बायकोला सांगतोय. मग आम्ही काय खोटं सांगतोय वे. मी काय खोटं सांगितलं का बायकोला. मी नंबर ब्लॉक केला त्या विद्याचा. अहो सुभाषराव तुम्हाला कसं सांगू डोकं फोडून सांगू का. तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे. मी पोलीस पाटीला जबाबदारीनं वागायला पाहिजे. आपलं थोडं जरी पाय घासायला तर सगळ्या गावामध्ये बॉम्बाबॉब होती आणि तुमच्या घरापासून इशीपर्यंत बॉम्बाबॉब. आमची बायको डोंबाळाच करती काय चूक नसताना. पण
खरं सांगा तुमचं लपड करायचं वय आहे काही? कोण म्हणलं माझं लपड आहे? मग केलं तर गपचिप करता येत नाही का? पाटील काय पण बोलू नका. ते रक्षाबंधनला पण मला मेसेज करत असती आणि भाऊबीजेला पण मेसेज करत असती. फक्त आमच्या बायकोला हे कळत नाही, मैत्रीचा अर्थ कळाना. मैत्रीचा अर्थ पण असं का करीना मग त्या शिबोला भाऊबीजेला बोलवावं. एका दिवशी अधून मधून बोलव जा. तुम्ही बी नवरा बायको जात जा. हो म्हणजे भांडण आमची पारदर्शकता पाहिजे. ऐका, बायकोनं जर तुमच्या कानावर माझी तक्रार घातली तर काय म्हणायचं माहितीये का? सुभाषराव असा माणूस नाही, मी खात्री देतो असं छाती ठोकून सांगा की तुम्ही. पण तुमच्या भरोश्यावर मला बोलावं लागल. हा भरोसा म्हणजे तुमच्या मंडळाला मी चांगलं समजावून सांगितलं, तिने माझं ऐकलं आणि तुम्ही चुकला तर परत माझ्यावर बी तिचा विश्वास उडायचा. मी कुठं चुकीचं आहे पाटील? मी सरळ मार्गी माणूस आहे. आईला घरात शुभ प्रकरण सोडून तुमच्या कानावर दुसरं आलंय का कधी? नाही अजिबात. आणि मग करू करू काय तरी तुम्ही खंबीर राहा, मी सांगतो समजून. संध्याकाळी पार्टी, कारण बायको म्हणली तिकडे जेवाय जायचं. नाही तुमची मंडळी माझ्या ऐकण्याच्या बाहेर नाही, मला बापच मानते पहिल्यापासून. म्हणायचं सुभाषराव असा माणूस नाही. सांगतो आज पोरगी बापाच ऐकणार आहे, मग ऐकणार कोणाचं? संजू, हाताने उद्योग करायची काय गरज होती तुला? का? हा अरे ते 4-5 पोरांनी काय केलं, फुलं घेतली असतील, त्यातलं छोट्यांना नाही घेतलं. पण तू 4-5 फुलाचं काय घेतलं? 200-200 रुपये म्हणून 400 रुपये घेतलं की? वावर कोणाचं? तुझं. कष्ट कोण करतय? तू. आणि मग फुलं फुकाट द्यायची काय कारण माझी? रामभाऊला काय वाटेल? काय सांगते रामभाऊ की सरपंच होता तिथं? काय रामभाऊच्या गळ्यात घालायचं होतं फुलतावा? काय झालं रामभाऊला काय वाटत? रामभाऊला काय वाटत? छोट्याला काय वाटत? गाण्याला काय वाटत? त्यांना काय का वाटेना? माझं नुकसान होतंय म्हणजे काय होते तुझ्यामुळे असा सगळा प्रत्येक वेळी घोळ होतोय आणि सापडतोय मी. नाही गोळ करायला लावायचा मला तुम्ही. आणि तुम्ही चांगलं पद बघणार आणि गोळ केला मी की म्हणणार तिने केलाय. चांगलं झालं की हरतुऱ्याला तुम्ही. अरे पट्या पण एवढा रेट नव्हता घ्यायचा. 400 रुपयाला बघा फुल घेतले म्हणतात. काय झाले काका? बोला. गाणांनी 4-5 पोरं कुठे गेली माहिती का? हा संजूच्या रानात. बर. आणि त्यात गुलाबाच्या बागेत शिरली, त्यांनी फुलं तोडली. बरं फुलं ती नेली 200 रुपये रेट प्रमाणे यांनी पैसे घेतले ना 400 रुपये पैसे घेतले तुम्ही. आदल काढावी म्हणून. हो का? विचारून दिली असती तर गम्याला भरून दिली असती. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. पण न सांगता तोडलं मग त्यांना आदल घडली पाहिजे. घडली पाहिजे. चोऱ्या केल्या चांगलं आहे का? नाही चांगलं. विचारून नेलेलं चांगलं आहे का नाही? चांगलं आहे. हाय का ना? बरोबर. मग म्हणून मी पैसे जास्त घेतले त्यांच्याकडून. रामभाऊला काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, अरे त्याला काय वाटेल काय? रामभाऊला वाटतं काय पुतण्याने गावात चोऱ्या कराव्या त्या आणि त्याचं नाव जावं. मग अशी काय म्हणला तुम्ही? सारखं संजूचं तुम्ही हे करताय. मला विश्वासात घ्या नाही. सरपंच तुम्हाला तसं वाटतंय ना? मग काय करतो माहितीये का? केस टाकतो डायरेक्ट ह्याच्या 4 पोरांची नावं देतो आणि म्हणतो माझ्या वावरात त्यांनी चोरी केली, ही 400 माघारी निघून देतो. पोलिसांना सांगतो शोध लावा आणि ही 4 चोर आहेत म्हणून. माझ्या उद्या नुकसान केलं म्हणे, अर्धे एकर बाग छटवून टाकली. कर केस. माझा मिनिस्टर मग मी तुम्हाला साक्षीदार करणार, त्याच्यावर सही घेणार तुमची. अरे येडा झाला का काय तू? आमच्या घराची कर होळी आणि शेक तू, मग तुला बरं वाटेल. नाही तुम्ही कर्ज काढता तवा आमच्या 7 बऱ्या ती चालते. काय झाले माहितीये का? बाकीचं काही होऊ द्या, तुम्ही मी 1 रुपयाचे नाणे, इकडे चप्पा तुमचा काटा माझा, असं एक जॉईंट आहे. तसंच राहू द्या, गप राहायचं. चला. पोलीस केस काय करू नका. माझं ऐका तुम्ही. काय नाही आम्ही करत, भांडणं करू नका. आम्ही 400 रुपये घेतल्यात आणि तसंच त्यांना आदल गाडवासाठी घेतल्यात. चला चहा पास. अरे चहा काटा तुझा काटाच जिरव तुम्ही आता. श्वेता, अभ्यास चांगला करायचा बरं का बाळा. आपल्या घराचं नाव मोठं झालं पाहिजे बरं का. हो आई, भाऊंचं पण नाव मोठं होणार, तुमचं पण नाव मोठं करणार आणि ह्यांचं पण नाव मोठं करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो तुम्हाला सांगायचं विसरले मी, परवा आमचं गॅदरिंग झालं का? अहो अशी लावणी केली मी, तुम्हाला सांगू काय, प्रेक्षक आहे ना पुढचं अक्षरशः उभा राहून टाळ्या वाजवत होतं. काय सांगते, मला इतकं छान वाटलं. भाऊंचं सगळी भाऊंचं नाव काढत होती. भाऊंची सून आहे. ह्यांना सांगितलं होतं मी तुम्ही या बघायला, पण ह्यांना कुठे एवढा इंटरेस्ट. त्याला काम असतं पण यायला जाऊ दे. सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या खूप भारी वाटलं. ज्यावेळेस म्हणत होते ना सगळे भाऊंची सून आहे, काय सांगू तो आनंद. तुम्ही पण पाहिजे होता खरं तर. अगं मला काम होतं. आता एक काम करायचं, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. घरातलं एखादं काम कमी झालं ना तरी चालेल. भाऊन तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होता ना? कुठल्या एका कॉलेजमध्ये, ते सिनियर माझ्यापेक्षा. होय का? पण 3 वर्ष त्या गेटच्या बाहेर चक्रा मारत होती बरं का. म्हणून
म्हणूनच तुम्ही घरात आलेले दिसताय. तसं नाही, पण तुला सांगायला काय हरकत नाही. पण तसे ते मला लय घाबरायचे बरं का. होय का? कारण पहिली मी वेट लिफ्टिंग करायची, अण्णांची मुलगी म्हणल्यावर. तेवढं मात्र खरं या. परत डोक्यात आणलं एवढं जर चक्रा मारत असेल तर तो मला नक्की सुखी ठेवल असं म्हणून करून टाकलं. मग आता काय तुम्ही सुखीतच आहेत की? आता तू बघतीच आहेस की. गाना बस. काकी गाणं कुठे? काय माहिती, तुला माहिती का? आम्हाला विचारतो का? त्याचा फोन लागा नाही म्हणून इथं आलोय मी. होय का? रानात बघितलंस का? रानात बघायचं जाऊन. काय चालल्यात गप्पा? काय भाऊजी, परवा दिवशी माझं गॅदरिंग होतं आणि तुम्ही ह्यांना पिक्चरला घेऊन गेलात. वय मी कुठे गेलो? मी तर रानात होतो. हा उजे बिजे गेली असतील पण मी नव्हतो गेलो. त्यांनी तर तुमचंच नाव सांगितलं. नाही मला काय माहिती, उजे बिजे गेली असतील त्याच्याबरोबर. गेले असते. कसं झालं वहिनी गॅदरिंग? अहो काय सांगायचं, ह्यांना सांगितलं मी, इतकं छान झालं ना गॅदरिंग. तुम्ही पण पाहिजे होता. आम्हाला सांगितलं असताना गाणं तर आम्ही गेलो असतो. का मी सांगितलं होतं की ह्यांना सगळ्यांना घेऊन येतो. कुठं आम्हाला म्हणलं गॅदरिंग आहे म्हणून? नाही म्हणलं. मग म्हणलं असतं तर आम्ही त्याला आणलं असतं. बघितलं, ह्यांना खरं तर यायचंच नव्हतं. असं काय नाही, पोरग लय गुणाचं आहे माझं, काय पण म्हणू. तुम्ही नका आतल्या गाठीतले बरं का काकी. खरे हा इथं नाव ठेवतील गाण्याला. काल मग कस काय व्हॅलेंटाईन डे? आणि कसलं व्हॅलेंटाईन डे? कुठला पिक्चर बघायला गेलता? होय अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला, कसला पिक्चर आणि कसला व्हॅलेंटाईन डे. दिवसभर लाल कलरची साडी घालून बसली मी घरात, पण ह्यांनी अहो ती गुलाबाचं फुल काय 2 शब्द तरी बोललात का माझ्यासोबत? बघितलं काकी, हितलं हित आपल्याला खोटं. आपल्या समोर बोलणार आहेत का? मला सगळं माहिती आहे काकी. गुलाबाचं फुल दिलंय की वहिनीला काल? हा हो नाही हो. बघितलं काकी किती लपावतात वहिनी. नाही हो नाही खरं दिल्यावर हो म्हणायचं. आम्ही काय म्हणतोय का? अहो ती काय लाजण्यासारखी गोष्ट आहे का? पण मला त्यांनी दिलंच नाही की. दिलं नाही. परवा दिवशी काकी सुंजी मेंबरच्या रानात गुलाबाचं फुल आणलंय ह्यांच्यासाठी. भांडण करून म्हणला माझ्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचं फुल देणार आहे, आणि आपल्याला बघितलं खोटं बोलतात, म्हणतात नाही दिलं गुलाबाचं फुल. आता खोटं सांगत नाही. मला गुलाबाचं फुल तर नव्हे, मला 2 शब्द सुद्धा बोलले नाहीत ते. बघा आता अण्णांना विचारा की गुलाबाचं फुल आणलं होतं का ना तुम्हाला द्यायला? ती अण्णांना माहिती आहे की. मग फुल दिलं कोणाला? मला नाही दिलं तर? दिलं म्हणजे खरं तुम्हाला नाही दिलं? खरं नाही दिलं काकी. 400 रुपये देऊन फुल आणले. 400 रुपये देऊन आणला असेल, देणार फुल नाही दिलं. देणार असेल, विसरला असेल. गेला की आता व्हॅलेंटाईन डे. काल कुठं देणार फुल? आता व्हॅलेंटाईन डे काल गेला, आज बी देऊ शकतोय की. आणलंय म्हणल्यावर तुलाच देणार. आयला विसरून राहिला असेल बरं का काकी, मला वाटतंय का? हा विसरला असेल, देईल की. नाही विसरून राहिला असेल. मी जाऊ का? नाही बघते की मी आता विसरल्यात का ते. बघते. जावं तुम्ही जावं. होय का? आयला वहिनी मी सांगितले म्हणून म्हणू नका बरं का. नाही 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 सांग. होय काकी, नाही तर उगाच माझ्यामुळे ह्यांच्यात का जेवायचं? बाबा विचारते मी आल्या. राहिला असेल फुल. हो राहिला असेल. हो राहिला असेल. असू दे, जातो बघते मी आल्यावर त्यांना विचारते. कुणाला दिलं गुलाबाचं फुल? मला नाही दिलं. अगं विसरला असेल म्हटलं ना मी. दिल की. काल काय दिलं ना आज दिलं. फुल ती फुलच नाही का? सगळे दिवस सारखेच. बघते की मी आल्यावर. हे सोना, जेवण लवकर लय भूक लागली या. आण बाय आण. रानात पाणी लावून आलो या. सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा मन. उभा करायला अण्णा, जेवाय ताटान की लवकर. होय हो, त्या गुलाबाच्या फुलाचा रेट काय चालू आहे? बघ श्वेता, फुलाचं नाव काढ नको, त्यातल्यात गुलाबाच्या फुलाचं अजिबात नाव काढ नको. आता संजू मेंबर कडून फुलं आणलं त्या दिवशी, 400 रुपये घेतलं माझ्याकडून. 400 रुपये नाही. त्या टायमिंगला आमच्यातनं कांदा न्यायचा, बटाटा न्यायचा, वांगी न्यायचा. रुपया कवा दिला नाही त्यांनी. हा लहानाचा मोठा आमच्या भाऊची कपडे घालून झाला. हा विसरला सगळं त्यो, पण मी नाही विसरणार. तुम्ही कशाला आणलं होतं गुलाबाचं फुल? कशाला आणलं? कशाला आणलं होतं तुम्ही? आणलं होतं, माझं जरा काम होतं. काय काम होतं? ती नाही का व्हॅलेंटाईन डे होता ना, त्याच्यामुळे आणलं होतं ना गुलाबाचं फुल. झाला की मग व्हॅलेंटाईन डे. हा कुठे फुल? ते फुल बर जाऊ दे. ते फुल फुल काय करते या, तुला सांगतो सोना, फुल पोट मोकळं झालंय माझं आणि फुल जेवायचंय मला. मला फक्त एवढं ऐकायचंय की कालचं फुल कुठं आहे? तू भाजी आपली काय करपू दे तिकडं, मला फरक पडत नाही. मला फक्त सांगा कालचं फुल कुठं ठेवलं तुम्ही? व्हॅलेंटाईन डे होता ना काल, कुठे माझ्यापर्यंत ना आलं फुल? अरे
जाऊ दे ना, गेलं ती फुल कुठं असेल मला माहिती का? असं कसं जाऊ दे? फुल कुठे मला आधी सांगा तुम्ही. अला का आल्यापासून विचारतोय फुल कुठं आहे, फुल कुठं आहे? तुझा काय संबंध आहे का? काय तू माझ्या पैसे आणते का मी तुझ्या पैसे आणते? काय दोघांचा घरात तमाशा लावलाय रे? का केलीट समजून सांगले लाड केला तुम्ही? जरा आवाज कमी ठेव. तुला पण ती विचारती ना, सांगायचं कळत नाही का? काय काय विचारती ती? मी नीट विचारते ना. काल व्हॅलेंटाईन डे झाला, मी तुम्हाला काय म्हंटल, माझ्यापर्यंत फुल आलं नाही, मग ते फुल गेलं कुठं? कुठं गेलं? थांब ऐक, बायकोला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात गणा, आणि कुठे गेले सांग की. आणलंयस ना तू? बर मला एक सांग, भाऊ तर सगळ्या गोष्टी तुला सांगतात का? मग तू अडून बसती का एवढ्या? सगळं सांगतात, त्यांना कळतं कुठलं सांगायचं आणि कुठलं नाही. ती विचारती ना, सांगून काय टाक ना. चाललाय? भाऊचा नाहींचा नाही चालला, फुलाचा चाललाय. फुल कुठे गेलं? दिलं कुणाला तुम्ही ते फुल? अगं काकी समोर तरी असं विचारू नको. तुम्ही सांगा. शांत हो गणा, सांगा ये ना कर तुला. काय सांग ना. सांगून टाका ना मग, फुल कुठे गेलं? का सांगू म्हणजे का सांगू? अरे का तू तुला का मागणारी तिकड झाली? एवढा रुबाब फक्त मी भाऊचा ऐकून घेतो माझ्या, बाकी कोणाचा रुबाब ऐकून घेतो? हे बघा, मी तुमच्याशी भांडण करत नाही, मी हिशोबात बोलते. मला फक्त एवढं ऐकायचंय की काल व्हॅलेंटाईन डे झाला, बरोबर आहे? मग ते फुल गेलं कुठं? तुम्ही दिलं का मला? काल व्हॅलेंटाईन डे गेलाय ना, आज तुझ्या भांडण डे साजरा करेन ना मी. होय का? म्हणजे आम्ही चांगलं विचारायला गेलं की तुम्ही आडव्यातच शिरताय. मी काय विचारलंय फक्त ह्यांना की काल फुल तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला मला दिलंच नाही, मग ते फुल गेलं कुठं? गेलं कुठं? फुल आहे ते. तू कोण मला विचारणार? बघा ऐका, गणा सांगून टाक ना. अरे काय सांगू म्हणजे? मी म्हणलं ना जिकडे जायचं तिकडे गेलं. का केला का? तू हिला सपोर्ट करते? का सपोर्ट नाही, पण ती विचारते तर सांगून टाक ना. तुला तर काय एवढं झालंय, तुला कळत नाही का? जा हे कर, जेवाय लवकर, चल पटक्याने. तुम्ही जर दुसरीकडे भलते सलते जर डे सुरू करत असाल ना, तर मी पण उपास मार डे सुरू करेन. कळतंय ना तुम्हाला? अरे उपास मार डे म्हणजे बघितलं का की बोलायची हिम्मत? हा म्हणजे आज माझा भाऊ नाही म्हणून दुखी माझ्या अंगावाला आहे का? तुमच्या दोघांची पण तोंड बंद करा, नाही तर मी ना नरड दाबीन डे साजरा करीन बर का? होय का काके? म्हणजे भाऊ घरी नाहीत म्हणून का तुम्ही दोघी माझ्या अंगावर येताय का? अंगावर येतोय का? तुला कळत नाही? ती काय विचारती, तुला कळत नाही सांगायचं? सोना तुम्ही रे ना? हाय ना, पण ते गुलाबाचं फुल कुठे गेलं सांगा ना. गुलाबाचं फुल खड्ड्यात गेलं, इथे का उखरायला? बघा बघा कसे बोलतात. पण सांगाय ना का तुला ती विचारती ती खड्ड्यात गेलं आणि कुठं गेलं? हो हो, तू सपोर्ट करते हिला. येऊ दे की भाऊला, तो चांगली हाणायला लावतो, मग कळल. बघितलं का कसे बोलतात? ऐक, नको काळजी करू, मी अण्णा आले ना की विचारते. ते फुल गेलं कुठं? विचारते, नको टेन्शन घेऊ, अण्णा आहेत ना. चल. सुभाषराव मिटलं का घरचं? रामभाऊ कालचा अख्खा दिवस ऊसाव काढलाय माहितीये का, ऊस खाऊन. पाटील काल संध्याकाळी घरी आलं, बायकोला समजून सांगितलं, तेव्हा बायकोच्या मनातला संशय दूर निघाला. अहो ती बी ऐकायला तयार नव्हती. सांगता सांगता माझ्या तोंडाला फेस आला. तरी बी ऐकायला तयार नाही. रामायण महाभारताचे जेव्हा उदाहरणं दिली तेव्हा कशी तरी तिच्या जरा समजूतदारपणा आला. तिथं तुम्ही कशाला म्हणला सुभाषराव? जर तुमचा इथून पुढे चुकीचा पाऊल पडला तर झापडीतच पाडीन. मी आणखी बी म्हणतो तुम्हाला रामभाऊ, आणखी बी त्यांना वॉर्निंग आहे. वाजवा की लगेच. बायको काय करते, एकदा दोनदा तीनदा चुका कबूल करते, नवऱ्याच्या पोटात घेते, पण सारखा जर पाय घासायला लागत नाही का टांगडं उपसून काढणार बायको नवऱ्याचं. पाटील एका दुसऱ्या दिवशी ठीक आहे, पाच आठवड्यात नाही 8 दिवस भांडणं म्हणल्यावर कसं हो प्रपंच? ही काढी टाकतात बघा. हे आपल्या पिढीचं तर द्या विषय सोडून, पण येणारी पिढी बाद झाली बर्बाद झाली असं जे आपण म्हणतो ना, तसं नाही बरं का. ह्या बाबतीत माझा गाणा, गावाने किती नावं ठेवू दे, पण माझा गाणाबाई गाणाच आहे. हा रोज एकाचा वाद आहे. आमिर काल सांगत होता कुमारवाड्यात पोरांनी हाणला असता, आम्ही मध्ये सोडून वाचवलाय गाणाला म्हणून. सुभाषराव गाणा क्या गावाची भांडणं स्वतःवर घेतो. त्याला वाटतं की बाबा हे भांडण म्हणजे माझं स्वतःचं भांडण नाही. काय माहिती का, पोर चांगले बरं का गाणा, पण ह्या नालाकाच्या संगतीने कधी कधी होकल्यागत करतात. ए बाळ्या, आगाड्या तुझ्यामुळे ते बिघडतंय पोर. ए बिघड्या, मी चांगलाय. मारिलं हानिलं तोडिलं, बापाच्या कसं काय द्यावं तुझ्या? मेज गाणाला म्हणतो गाणा, पोलीस इतके दाटकायचे. ए बाळ्या, मेज गाणाला उलट म्हणतो. तुला चापटीने मी मग बाळ्या, मेज गाणाला म्हणतो गाणा कायदा हातात घेऊ नको, तवा ती पोरग शांत आहे, नाही तर गाणा कायम अशांत आहे. तर त्याच्यापेक्षा कायदा घेतल्यावर हातात तुला सुट्टी वय भेटे. तुझ्या माहितीसाठी सांगतो सुभाषराव, तुमच्या बी माहितीसाठी सांगतो, पाटील तुमच्या बी माहितीसाठी सांगतो, गाणा काल पण चांगला होता, आज पण चांगला आहे, उद्या पण चांगला राहणार आहे.
अण्णा अण्णा उठा. काय बाळा आशीर्वाद द्या मला. काय रे बाळा चाललो मी घर सोडून आता. घर सोडून हो ये तुम्ही हा काय राहीन कुठं बी खाईन काय मिळेल ती हा अरे नाही काय बाळा. मिळलं तर या घराण्याचा कुलदीपक आहे तू आमचा. मी मग एवढं वैभव कोणासाठी उभं केलंय? असू दे आता माझ्या माघारी कुण टुकून खा सगळी. नाही नाही येडवण करून काय झालं काय? झालं काय हा अहो त्या सासूना दोघी डायरेक्ट अंगावचे त्यात माझ्या. कुणाच्या? माझ्या. कोण हा? सासू सुना? ही सुनील काकी. सीमा हो का बरं? तर का त्यांना विचारा मला माहिती होय भाऊ घरी नाहीत म्हणून राव माझा फायदा घेतला यांनी. थांब 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 टेन्शन मध्ये नको मला विचारू जाऊ नको कुठं. सीमा ए सीमा श्वेताला घेऊन ये बरं. बरं का अण्णा प्रपंच लय वाईट आहे राव. मला आज कळलं तुम्ही आजीला सोडून का राहताय ती. नाही ते आमचा विषय लय वेगळा आहे तुझा लय किरकोळ विषय आहे. सीमा काय वाढना अरे काय रे कुर रडते आणि काय तुम्ही का तुम्हाला की गुणी एवढं पोरग तुम्ही सासू सुना. गुणी आहे बाई कसला अवगुणी कार्ट आहे माहिती का नीट तुम्हाला. सांग काय केलंय त्यांनी नीट सांगा. सांग की काय केलंय सांग. काहीच नाही केलं अण्णा मी. काहीच नाही केलं का आता नाही तोंड उघडणार आहे ना. अरे सांगा नीट तू काय आवाज केलं. बंद ठेव. खाली गेला तर झापडीतच बाडीन पोरीला बघा काय म्हणजे काय बोलायचं. तुम्ही का त्याला घर सोडायची पाळ्यांनी झालंय काय सांगा मला जाऊ द्या घर सोडून जाऊ द्या. आता सांगा की झालंय काय सांगा. तू सांगतोय का मी सांगतो. सांग तू सांग. सांगा की काहीच नाही करणार तर कसला. अण्णा तुम्हाला तर माहितीये हा. ती कुठनं फुलं आणली होती कितीची आणली ती तुमचं तुम्हालाच माहितीये. घरात एक फुल दिसलं नाही ती पोरगी त्याच्यावरनं भांडती. फुल कोणासाठी आणलं होतं घरातनं गायब कसं झालं. अण्णा मग हे फुल त्यांनी दिलं कुणाला. कसलं फुल ए. कुठलं फुल. परवा दिवशी आणलं होतं तू नामीरनी 200 का 200 400 काहीतरी देतो म्हणला पैसे भांडण करून आणलं कुणाकून त्या संजू मेंबरच्या रानात शिरला. ती फुल वय हा मग अण्णा त्याचं काय आलं एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा भाव केला या. फुल कुठे फुल कुठे. तूच सांगितलं होतं मला आम्ही बायकांना देणार आहे व्हॅलेंटाईन डे म्हणला. अहो अण्णा काय तुम्ही ह्यांच्या नादी लागलाय राव. एवढीशी गोष्ट त्याचा एवढा मोठा भाव करतात होय कुठं. एवढंच फुल आहे का ती बरं तेवढंच फुल कुठे एक पाकळी दाखव ए नीट सांग नाचकाल या अर्थाचा अनर्थ होत चाललाय. नाही तर काय तूच म्हणला आम्ही आपापल्या बायकांना द्यायला आणले काय केलं फुल सांग पटकीनी. तर हे आता असं म्हणजे नाही काय? ऐकायचं. याला आता सांगतोय का कस काय सांगतोय का कस काय. समजा की तुझं बरोबर आहे विचारणं. हा मग पण मगापासून बघतोय अण्णा फुल कुठे फुल कुठे. तुमच्या उचल आहे का माझ्या उचल आहे का. हा तुम्ही काय आम्हाला खाया बिया घालताय होय. हा विचारणं काम आहे माझं. विचारणं काम आहे. मी फक्त भाऊला बांधिले कुठल्या अंटू फांटूला बांधील नाही उत्तर द्यायला. तुझ्या आता अहो, अण्णा. ठेवतच नाही असल्या पोरी सोड मला. हे बघ. अहो, मी तरी फक्त फुल दिलं तुम्ही तर डायरेक्ट भुकी ए, देता. सोड भुकी. तू. सांगतो सोड काय तू. केलं? मला- तो एक थांबा की या आता. असल्या अवलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली. नाही नाही एक सांगतो तुम्हाला मात्र मी आता बोलू का नको तो तुम्ही सांगा. ऐका की मुलाच्या चांगल्या कामाचं कौतुक करावं. चुकीवर जर बोट ठेवलं का नाही उलट चांगली मुलं बिघडते ती. 100 वर्ष रामबा आयुष्य- म्हणते ते बरोबर म्हणते. 100 वर्ष आयुष्य ह्यालाच म्हणतात. काय झालं? गाण्याचा विषय आणि गाण्याचा फोन. असं कौतुक कौतुक. काय रे बाळा भाऊ कुठे तुम्ही घरी या लवकर मला मारत्यात. लवकर या तुम्ही. काय कोण मारताय तुला. आता घरी का मारायला माणसं ए गणा आलो मी सोडत नाही काय. पाटील आपल्याला जावं गाण्याला माझ्या गाण्याला मारायला डोक्याचे फडतुके एकाचे आता आता कळलं की तुम्हाला. अहो गाणं म्हणजे नाग आहे आणि रामभाऊ म्हणजे वाघ आहे. आता असं फडण करा तुम्हाला. सापाची पेळा वळे सापाची माझी पोरगी दिली ही चूक झाली पुढं तुला सुद्धा ह्या घरात दिली होय चूक ना? झाली. अरे मी तर फक्त फुलं दिल्यात तुम्ही तर डायरेक्ट बुकी देत होता. सांगतो की आजीला सगळं. अरे खंदारी माणसं आम्ही. आता कळलं की कोण कोणाचं किती खांदा. काय बोलतोय मग सोडा या अवलाद फुलकीला सोड मला. हा मेले मला बोलतो तो हातून फंडून. काय झालं काय झालं मारा की मारा. आज त्या अवलादी ठेवू नका. आवडा कुणाला म्हणताय. काही राहत अवलाद निवड खंदारीचं नाव खराब होणार. अण्णा, जेव्हा हे बोलाय तोंड दिलाय नीट सांगायचं. बंदुकीची दाखवून दाखवता. मला आणतो म्हणतो म्हणताय. अरे कोणी मारलं माय
काय थांबाळू सुभाषराव दाबू नका मला तुम्ही प्रत्येक महिन्याला बाहेरच्या लोकांनी यायचं प्रत्येक महिन्याला दाना दाना हाणून जायचं पळून यांनी किती वेळा मारसन रामभाऊ अख्ख्या गावाच्या भांडणात पडतो मला कोण हाणताय रे बाळासाहेब त्यांच्या घराला कोणी मारलं नाही त्या अंटू फांटवून काहीतरी भांडणं पेटल्यात घरात हाणायच्याच लायकीची का हाणायच्या लायकीची काय झालं काय म्हणलं का ना तुम्हाला हे एवढीसाठी आपण मला म्हणते अंटू पण अंटू फांटू ए कन्या तुला अक्कल आहे का एवढ्या ज्येष्ठ माणसाला इतका घाणघाण पदव्या देतो अण्णा अंटू फंटू म्हणजे मोठी पदवी झाली तुम्हाला चिंटू पंटू म्हणलाय का चिंटू पेंटू नाही गुणाची पण अंटू फांटू कशावरून झालं कशावरून अंटू फांटू झालं शांततेने सांगा काय झाली भानगड अध्यक्ष फोडतो मी अध्यक्ष अध्यक्ष माझा ऐका आतापर्यंत भाऊ मला बऱ्याच वेळा म्हणायचं हे अण्णा लय बालिश आहेत म्हणून पण आज बघितलं राव खरंच बालिश अभ्यासपूर्वक बोलतो अण्णा शांत अभ्यास रामभाऊ हा शांत अण्णा पण हे अंटू फांटू पर्यंत प्रकरण गेलं कसं अध्यक्ष त्यांनी काय केलं व्हॅलेंटाईन डे साठी ते संजू मेंबरच्या शेतातून 200 आमिरी यांनी बायकांना द्या फुलांनी कुठल्या बायला द्यायला विचारलं तर मला म्हणतोय हे अंटूच फंटूच नाही विचारायचं नाही अंटू फंटू म्हणतोय मला काय ह्यांचे का उचलाय बघा त्याला सांग फुल कोणाकडे दिला ए फांट्या एकच वाजून गा बसायचा माझा माझ्या कानावर पूर्ण विश्वास आहे देऊ द्या कुणाला बी फोन हो रामभाऊ कुणाला बी देणं म्हणजे बोलताना काय वाटतं का तुम्हाला ह्याला पाठीशी घालता काय तुम्ही असं जर कुपणाने शेत खाल्लं तर कवा यांची शेती पिकायची माझा माझ्या कानावर पूर्ण विश्वास आहे ए कुणाला बी देऊ द्या फोन जा घरी पळा सुनबाई समोर तोंड सांभाळून बोला तुम्ही चुलताच लपड्यातला म्हणला काय 100 वेळा लपड्या करायचं पण माझा काना चांगलाच आहे चुलताच पाठीशी घालतोय पुतण्याला कळतं का सीमा तू का बास मी अजून बी का बसू का मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आज मी तुम्हाला वडिलांची जागा दिली आणि तुम्हीच असं बोलताय आज तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं की फुल कुठं गेलं ते भाऊ मी काही तर राहू शकत नाही मी माझ्या माहेरी जाणार थांब झालं तुझं बोलून तुम्ही पण अन्नामध्ये बोलायचं नाही सीमा तू पण मध्ये बोलायचं नाही बाळू इतक्या वेळ दगडाने हाणाय निघालाय ना तुझं बरोबर आहे पाटील तुम्ही पण रागावणार सुभाषराव तुम्ही बी नीट ऐका त्याच्याकडून एवढी तुम्ही अपेक्षा करता हे सांगितलंच पाहिजे किरकोळ विषय मग बंदुकीने हाणाय निघाला ऐकायचंय तुम्हाला हो उगाच लागा पराचा कावळा करून बसला तुम्ही जिथे बोलायला लागला बाळा तू तर हाणायला लागला मार तुम्ही मग नीट नाही समजून सांगितलं तू नको बघू माझ्याकडे मारक्या बाई लागत नीट सांग काय झाले ते समजून घेण्याची पण काय वृत्ती असते काल व्हॅलेंटाईन डे होता हो मी केळीच्या बागेत बसलो होतो गाणा तिथं आला भाव इकडे ये होय भाऊ आता केळीला डेंग लावाय गडी येत होतो ना आज उद्या तू म्हणत बस काय करत होता काय ना तुम्हाला हुडकत होतो काय रे आज काय आहे भाऊ आज 14 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी आज विशेष कुठला दिवस आहे अरे तुमचा दिवस आहे व्हॅलेंटाईन डे पोरीला काय फुलबिल दिलं का नाही पोरीला म्हणजे लाडकू नको माझ्या सुनाला तिला काय रोजच फुलं देतो रोजच तिच्या संग प्रेमाने बोलतो आणि काय माहितीये का भाऊ पोरींला कोणी फुलं देत आणि बायकोला बी कोणी देत मी लय विचार केला भाऊ खरं सांगू का आजचा दिवस आहे ना आपलं जे जेव्हा प्रेम आहे ना लय त्याला आपण फुल द्यायचं असतं आणि भाऊ मी जसं जन्माला आलो ना तसं तुमच्याशिवाय कोणावरच प्रेम केलं नाही भाऊ तुमचा सुद्धा लय जीव आहे भाऊ तुम्ही मला मारता खवाळता ह्याच्या मागे सुद्धा लय प्रेम असतं का मी चुकू नाही कोणासंग भांडू नाही कुठल्या अडचणीत गावू नाही भाऊ मी चौथीत होतो चौथीत असताना कुस्ती खेळताना माझ्या पायाला लागलं होतं अक्षर तुम्ही रात्रभर झोपला नव्हता आणि ज्यावेळेस माझी झोप लागली ना तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर हात फिरून रडत होता कोण करते एवढं प्रेम मला कधी मी माझा आईबाप कधीच बघितलं नाही
माझी आई बी भाऊ मी बघितली नाही, माझा बाप बी मी बघितला नाही, पण माझ्यासाठी माझा आई बी तुम्हीच आहे आणि माझा बाप बी तुम्हीच आहे. भाऊ लई त्याग केला तुम्ही माझ्यासाठी. माझ्यासाठी कधी स्वतःला मूल बी होऊन दिलं एवढे जगात कोणीच करत नाही. म्हणून सांगतो भाऊ, तुमचे इतकं प्रेम आहे ना, मी कोणावरच करत. हे बघ, भावनिक केलंच गाणं म्हणतो, तुला सूचना आहे. हे असं आगळ्या वेगळ्या पद्धतीने बागेत येऊन माझ्याजवळ प्रेम व्यक्त केले हे कोणाला म्हणू नको. मला माहिती लोक म्हणते ना, बायको प्रेम करायचं सोडून ही चुलत्यावर प्रेम करते. काय असतं भाऊ. भाऊ हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुम्ही काळेच आहे भाऊ माझं. I love you, भाऊ. इतका माझा गाणं चांगला, इतका माझा चांगला गाणं असताना तुम्ही त्याच्यावर संशयाने बघताय. सगळ्याच गोष्टी व्यक्त कराव्यात असं नाही, काय गोष्टी समजून पण घ्याव्यात. तू नांती का चिकू आहे तुला? कोण तुला वाईट बोलतं बाळा? खुशाल संसार सोडून निघाली. काय का असा ना, पण गणाचा मला आज खूप अभिमान वाटला रामभाऊ. कारण माहिती आहे का, हल्ली प्रत्येक डे साजरा केला जातोय. व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय, पण फादर्स डे आणि मदर्स डे कधी साजरा होतोय का? आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तो रामभाऊला फुल दिलं. अरे बापावर असणारं प्रेम पोराने जर असं दाखवलं ना की माझं तुमच्यावर प्रेम आहे, आईला जरी म्हणलं ना आई माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर त्यांचा जीव किती मोठा होईल. आज प्रत्येक पोरीनं व्हॅलेंटाईन डेला आपल्या आईला नाही तर बापाला फुल द्या आणि सांगा तुमच्या समाजात नाक खाली मी होऊन देणार नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे. मला या हल्लीचं डेच पसंत नाही. तर व्हॅलेंटाईन डे आमच्या काळात असलं होतं का? व्हॅलेंटाईन डे फुल 12वी पर्यंत असतोवर पोराचा घास नव्हता पुरीच्याकडे बघायचा. आणि आता कुणी उठतंय की व्हॅलेंटाईन डे आणि बरोल डे आणि काय हे सगळं अंटू फांटू डे. अंटू फांटू डे. ए बाळा, या निमित्ताने आपल्या गणाचं आपल्या परिवारावर असणारं प्रेम सिद्ध झालं. सीमा, गैरसमज करायचा पण हे प्रेम विश्वासाच्या आधारावर असतं रामभाऊ. हो, त्या सुनाच्या भावनेचा तिच्या वयाचा विचार करून. ना तुम्ही आमच्या गावात पाहुणेरा 1.5 मिनिटाला बंदूक काढे जाऊ नका. आमच्या घरी रायफली नाहीत का? आम्ही काढतो का कधी? का असा बाळू मग आमचा बाळासाहेब, माझे विश्वास आहे का नाही? अण्णा एक नंबर माणूस. निरपराध माणसाला मारील कमी नाही ना. ह्या पोरींनी कालवा चेवडा केला, गणाला बी सांगायची संधी दिली नाही आणि माझाही माथा बडकला. काय पण असू द्या असं म्हणून, पण एवढं गणाने केलं का नाही चांगलं आई बापासाठी? खरंच गणासाठी ना माझं काळी सुपा एवढं झालंय बरं का. हे बघ बाळा, पोरगं लय गुणाचे. आयुष्यात नवऱ्याबद्दल समज गैरसमज होतात, पण पटकीनं जागे व्हायचे. भाऊ, आज मी गैरसमजात होते. खरंच आज मला खूप पश्चाताप होतोय. आज यांच्यासारखा नवरा भेटणं म्हणजे खूप भाग्यवानाची गोष्ट आहे. खरंच मला माफ करा. अरे बाळा, तुझीच चूक तुला समजली. थोडासा गैरसमज गणाने पण निर्माण केला. मी पण काय गोष्टी लगेच सांगायला पाहिजे होत्या. गोष्टी समज गैरसमजातून झाल्या, पण यातून बाळू प्रेम सिद्ध झालं. सुभाषराव, आजपर्यंत गावागावात घराघरामध्ये देशामध्ये अनेक डे साजरे होतात, पण गणाने नवीन डे साजरा केला, तो म्हणजे अंकल डे. आय लव्ह यू बाळू, आय लव्ह यू पाटील, आय लव्ह यू सुभाषराव, आय लव्ह यू माय फॅमिली. चला ओ शाने, चहा. हाय चला चला सीमा, चहा पाच चला स्पेशल. Thank you.